प्रश्न आहेत. काय आपण आजच्या दिवशी प्रार्थना केली? मी जेव्हा जेव्हा श्रीरामाचं दर्शन घेतलं ते नाशिकच्या काळाराम मंदिरात जास्त घेतलं. अयोध्येनंतर काळाराम मंदिर हे माझ्यासाठी कायम श्रद्धेची जागा. खरं म्हणजे रामनवमीला देशभरामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्सव साजरे होतात. पण हे जे मंदिर आहे काळाराम मंदिर याचा या देशातल्या सामाजिक संघर्ष आणि चळवळीशी फार मोठं योगदान आणि खरं म्हणजे जशी पांडुरंगाची पूजा होते आषाढ एकादशी तशी इथे रामनवमीला शासकीय पूजा व्हावी या मताचा इथे शासकीय पूजा व्हायला पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती पूजा केली पाहिजे. कारण हे फक्त धार्मिक स्थान नाही तर महाराष्ट्राचं हे देशाचं सामाजिक चळवळीचं मोठं केंद्र होत आहे. मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे. पण माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस तीर्थयात्रा फार करतात पण गेल्या 20-25 वर्षापासून ते काळाराम मंदिरात का आले नाहीत हा माझ्याकडे काय प्रश्न. का हा बहुजनांचा देव आले नाही की त्यांच्या मनामध्ये काय काळाराम मंदिराविषयी का अडी आहे का मला माहित नाही. असं असू नये. पण इथे पांडुरंगाच्या पूजेप्रमाणे शासकीय पूजा असं डॉक्टर आंबेडकर साने गुरुजी असे महान लोकांनी इथे संघर्ष केलेला आहे बहुजनाचा आणि म्हणून आम्हाला हा काळाराम जो आहे सगळ्यात प्रिय. राम एकच काळाराम आम्हाला याकडे याचे दरवाजे या मंदिराचे काही लोकांनी बंद केले. आंबेडकरांसारख्या नेत्यांचा साने गुरुजींसारख्या नेत्यांना पुण्याला म्हणून इथे महाराष्ट्राचं जे काय आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो ना त्या पुरोगामी महाराष्ट्राचंही देवस्थान म्हणून आम्ही इथे चला. धैर्यशील माने जे आहेत ते राजकीय धैर्यशील माने भाषणात म्हणाले आहेत प्रशासकीय पातळीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी जनतेच्या मनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. माझं असं वक्तव्य नीलम मोदी यांनी देखील केलं होतं. मला माहिती. सर, बारामतीत माझ्या एवढं काम करणारे आमदार यापुढे कोण? अजित पवार म्हणतात त्यांनी शरद पवारांना चिमटा काढलाय. 1952 पासून आमदार असलेलं काम शरद पवारांना चिंता काढणं त्यांना परवडणार नाही. मंत्री शरद पवार मंत्री गिरीश महाजन यांचे आयएस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे असा गौप्यस्फोट जो आहे तो एकनाथ खडसे यांनी केलेला आहे. कोणाबरोबर? एक आयएस अधिकाऱ्यांसोबत आणि त्यांचे जर रेकॉर्ड बाहेर काढले 10 वर्षातले तर बाहेर निघेल. देवाच्या दरबारात दारामध्ये कुठे या गोष्टीवर चर्चा करायची. साहेब एक महत्वाचा प्रश्न होता. शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा जी आहे ती मंगेशकर ट्रस्टने संघाच्या लोकांना दिली. पुण्याचे माजी महापौर जे आहेत दिला नाही. शरद पवार यांनी केलं. बघा ते सगळं समोर आलेलं आहे. सरकार चौकशी करत आहे. इस्पितळ ही किमान माणुसकी दाखवायची जागा आहे. ती किती मोठं असू द्या ते अंबानीचा असू द्या अडाणीचा असू द्या का मंगेशकरांचा असू द्या किमान माणुसकी दाखवायची जागा कुठं असेल तिथे इस्पितळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं विचार केला पाहिजे. धंदा होतो ना माणसं मारण्याचा धंदा करू नका.